नमस्कार, मी मनीषा. माझ्या मनी मानसी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्या या चॅनलमध्ये सध्या माझं इको फ्रेंडली प्रयोग हे सदर चालू आहे. त्याच्यामध्ये आपण राजश्रीशी गप्पा मारतो. तर राजश्रीचंही आपण स्वागत करूया. राजश्री, तुझं खूप स्वागत. धन्यवाद. मागच्याच एपिसोडमध्ये आपण बघितलं की निसर्ग नीती हे पुस्तक जे राजश्रीने लिहिलं त्याचं प्रकाशन झालं. त्या पुस्तकाबद्दल मी थोडीशी माहिती मागच्या भागामध्ये दिली होती. तर आता या भागामध्ये या पुस्तकाबद्दल थोडंसं अजून बोललं जाणार आहे. या पुस्तकाची प्रस्तावना कोणी लिहायची अशी आमची जरा चर्चा झाली. प्रस्तावना अशा व्यक्तीने लिहायला हवी होती की ज्या व्यक्तीने तिने केलेले हे सगळे प्रयोग बघितलेलं आहे, त्यातलं यश अपयश बघितलेलं आहे आणि स्वतः सुद्धा ही जीवनशैली जगत आहे. तर अशी व्यक्ती कोण? तर किरण कुलकर्णी यांच्यापेक्षा ही अशी दुसरी व्यक्ती कोण असू शकते? त्याच्यामुळे स्वतः किरण कुलकर्णी यांनी स्वतः ती प्रस्तावना लिहिलेली आहे आणि त्यांनी प्रस्तावना हे नावही दिलेलं नाहीये. त्याचं नाव त्यांनी म्हणजे त्यात ही त्यांची क्रिएटिव्हिटी आहे. त्यांनी त्याचं नाव दिलेलं आहे शाश्वतेचा साक्षीदार. तर मी आता त्यांचे काही शब्द जे आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवते आणि त्याच्या अनुषंगिक आमच्या दोघींच्या गप्पा चालूच राहतील. तर हे मी आता वाचते. शाश्वताचा साक्षीदार. काय करायचं हे समजतं, पण कसं करायचं हे समजत नाही. खूपच अडचणी येतात. अडचणी छोट्या असतात, पण नाही जमत. या आणि अशा प्रकारच्या मनातल्या मुद्द्यांना उत्तर देणारं हे छोटेखानी पुस्तक. पुस्तकाचा विषय आहे तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा. जागतिक पातळीपासून वैयक्तिक पातळीपर्यंत महत्वाचा. रसायनमुक्त आणि शाश्वत जीवनशैलीचा. पर्यावरणाचं आणि पर्यायानं आपल्या पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी रसायनमुक्त जीवन पद्धती असायलाच पाहिजे हे आता बहुसंख्य सुजाण आणि विचारी लोकांना पटलेलं आहे. त्यासाठी काय करायचं हे पण कळतं. तसा प्रयत्न करण्याची इच्छा असते. पण पण हा पण आडवा येतो. छोट्या छोट्या अडचणींमुळे नाही जमत. वेगवेगळ्या पद्धतीने घातक रसायनांचा शरीराशी संबंध येतो आणि हे चांगलं नाही हे पण लक्षात येतं. इच्छा नसूनही बाजारात मिळणारे केमिकल युक्त क्लीनर्स, साबण, वॉशिंग पावडर असे अनेक पदार्थ दैनंदिन जीवनात सर्रास वापरले जातात. मग रसायनमुक्त जीवनशैली हा फक्त चर्चेत बोलण्याचा विषय ठरतो. वाईट परिणाम लगेच दिसून येतो अशा एखाद्या घातक प्रॉडक्ट बद्दल कळतो आणि त्याचा वापर आता बंद करायचा हे ठरवलं जातं. पण पण असे काही प्रोडक्ट्स आहेत की ज्याचा परिणाम हळूहळू होतो आणि दीर्घकाळाने होतो. तर अशा रासायनिक प्रोडक्टचं काय? तर राजश्री, असे कुठले प्रोडक्ट्स आहेत की ज्याचा असा दीर्घकालीन परिणाम होतो? रासायनिक प्रॉडक्ट तर खूप आहेत. अगदी सकाळी आपण दात घासतो तिथपासून ते रात्री झोपताना नाईट क्रीम लावतो किंवा ओडोमॉस लावतो तिथपर्यंत सगळ्यांमध्ये घातक रसायनं आहेत. ती आपण कधी त्याच्यावरचे इन्ग्रेडियंट्स वाचलेत का, हा एक प्रत्येकाने विचार करण्याची गोष्ट आहे की प्रत्येकाने आपण जे हे वापरतो त्याच्यावरची इन्ग्रेडियंट्स वाचा आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात ते खरं तर आता गुगल आपल्या हाताशी असल्यामुळे आपण त्याच्यावरनं बघूच शकतो. पण सांगायची गोष्ट अशी की पेस्ट मध्ये फ्लोराईड आहे. तर फ्लोराईडचे अनेक उपयोग जाहिरातींमधनं आपल्याला माहितीच आहे. पण दाताचा रंग बदलणे, हिरड्या सुजणे किंवा दात डिके होणे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सुद्धा फ्लोराईडमुळे होऊ शकतात. तर त्या लगेच होतात का, असं काही सांगता येत नाही. जसं किरणनी म्हटलंय की हळूहळू किंवा दीर्घ काळानंतर ह्याचा परिणाम होतो. तो होतोय हे पण आपल्याला कळत नाही. तर ते जेव्हा होतं, आता मागे एक कदाचित तुला आठवत असेल बघ की मॅगी मध्ये लेड सापडलं होतं. तर तेव्हा ते बॅन झालं आणि त्यानंतर काही दिवस वापर थांबला आणि नंतर पुन्हा सुरू झालं. अशाच ह्या गोष्टी आहेत की आपल्याला त्याची अलर्जी येते तेव्हा आपण ते थांबवतो आणि मग नंतर काही काळाने विसरूनही जातो किंवा तोच एखादं रसायन दुसऱ्या एखाद्या ह्याच्यात पण असू शकतं, त्याने पण ती अलर्जी पुन्हा सुरू होऊ शकते. तर असं हे खरं तर दुष्टचक्र आहे. आता ह्यामध्ये जी रसायनं आहेत त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं. रसायनं तर खूप आहेत, त्याची नावं काही मी घेत नाही, ती तुम्ही गुगल करू शकता. खरं तर त्याचे जे काही होणारे आपल्याला तोटे आहेत ते सुद्धा त्याच्यावरती आहेत. ते खरं आपण सगळ्यांनी पाहावेत. कारण आपण दवाखान्यात गेलो आणि डॉक्टरांनी आपल्याला एखादं औषध दिलं तर ते सुद्धा कितीतरी जण असे आहेत की डोळे झाकून घेत नाहीत, डॉक्टरांवर विश्वास ठेवत नाहीत, तर घरी येऊन गुगल करतात की ह्या गोळीचे इफेक्ट्स काय आहेत, या औषधाचे साईड इफेक्ट्स काय आहेत आणि मग घेतात.
तर हे तुमच्या डायरेक्टली आरोग्याशी संबंधित तुम्ही जर करता, तर हे इनडायरेक्टली तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि अल्टिमेटली पृथ्वीच्या आरोग्याशी संबंधित आहे. तर हे तुम्ही का नाही करत? तर ही जी रसायनं आहेत याच्यामध्ये डोळ्यांची आग होणे, डोळ्यांना खाज येणे, डोळ्याची जळजळ होणे, म्हणजे डायरेक्टली डोळ्याशी संबंधित. कारण ह्यातून फ्युम्स बाहेर येतात. जेव्हा आपण टॉयलेट स्वच्छ करतो किंवा फरशी स्वच्छ करतो, तर त्याच्यातून ज्या काही वाफा बाहेर पडतात त्यांनी डायरेक्टली आपल्या स्किनशी किंवा डोळ्यांशी, नाकातून ते जेव्हा फ्युम्स आपण श्वास घेतो, तर फुफ्फुसामध्ये त्या जातात. तर फुफ्फुसाशी संबंधित म्हणजे अस्थमा, दमा हे विकार आपल्याला होऊ शकतात. त्वचेशी संबंधित म्हणशील तर ॲलर्जी, कुठल्याही त्वचेची आग होणे, पुरळ येणे, जळजळ होणे, नाकातले केस जाणे. तुमच्याकडे जर एखादं लहान मूल असेल, तर ते जेव्हा त्याच्यावरती रांगतं, तेव्हा त्याचे हात आणि गुडघे डायरेक्टली त्या फरशीवरती फिरत असतात आणि तेच हात ते बसून चोखतं पण. म्हणजे ते केमिकल त्याच्या हाताला लागून डायरेक्टली तोंडात जातात. म्हणजे खरं तर हे खूप घातक आहे आणि हे खूप काळजी करण्याजोगं आहे. तर याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. बघा, म्हणजे हा जो दृष्टिकोन तिने आज आपल्याला सांगितला, तर हे असं आपण कधी विचार पण नाही करत, की फ्लोअर क्लीनरचा हा असा सुद्धा परिणाम होतो लहान मुलांच्या बाबतीत काय, आपल्याही बाबतीत काय. तर याचा आपण नक्की विचार करावा असं मला वाटतं. सुदैवाने अजूनही परिस्थिती फार हाताबाहेर गेलेली नाही. काही संवेदनशील आणि सुजाण पृथ्वीप्रेमी मनावर घ्यायला तयार आहेत. अडचण आहे ती या छोट्या मुद्द्यांवर सोप्या आणि योग्य मार्गदर्शनाची. नेमकी हीच गरज हे पुस्तक पूर्ण करते. अवघड गोष्ट साध्य करणाऱ्या सोप्या युक्त्या, पर्यावरण रक्षणाच्या मोठ्या बाता किंवा आकडेवारी या या पुस्तकात दूर ठेवलेली आहे. स्वतःच्या दैनंदिन प्रयोगातून, गेल्या 20 वर्षांच्या अनुभवातून, स्वतः रसायनमुक्त आयुष्य जगताना आलेल्या छोट्या छोट्या अडचणी आणि त्यावर केलेले साधे सोपे आणि यशस्वी उपाय, हा या पुस्तकाचा आशय आहे. हे पुस्तक म्हणजे आत्मकथा नाही, स्वतःच्या कर्तबगारीचा पोवाडाही नाही, पण स्वतःचे इको फ्रेंडली प्रयोग संवेदनशील वाचकांपुढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. यामध्ये यश आहे, तसंच अपयशही आहे. छोट्या कृतीचं मोठे फायदे पाहून आनंदून जाणं आहे. पण साधं खूप वेळा समजून साधी गोष्ट इतरांना नाही समजत, हे बघून थोडं हिरमुसणं पण आहे. हे पुस्तक एका अर्थी आरशाचं काम करते. स्वतःला प्रतिबिंबात पाहताना वाचकाने स्वतःला न्याहाळावे, स्वतःची वर्तणूक तपासावी आणि दृष्टिकोन ठाकठीक करून घ्यावा. पर्यावरण स्नेही असण्याच्या टेस्टवर स्वतःला घासून पाहावं. पर्यावरण स्नेही पद्धतीने वागताना भोवतालच्या अनेक लोकांपेक्षा आपण निराळे पडतो, प्रसंगी विचित्र पण ठरतो. पण घेतला बसा टाकू नये. खरंच ग राजश्री, म्हणजे तू जेव्हा याला सुरुवात केली किंवा अजूनही तू हे सगळं फॉलो करतेस, तर ह्याच्याबद्दल तुला म्हणजे काहीतरी रेझिस्टन्स मिळत असेल, काहीतरी कमेंट्स मिळत असतील. तर याच्याशी तू कसं काय डील करतेस आणि तू स्वतःला कसं काय मोटिवेटेड ठेवते या परिस्थितीमध्ये? कमेंट्स तर खूप आल्या. अगदी पॉझिटिव्हही होत्या, निगेटिव्हही होत्या. पण खरं सांगायचं तर मी स्वतः कन्व्हिन्स होते, की मला हे करायचं. कुठलीही गोष्ट तुम्ही स्वतः कन्व्हिन्स असाल, तुम्हाला पटलेली असेल, तर तुम्ही ती करत राहता किंवा तुम्ही ती इतरांनाही पटवून देऊ शकता. आता इतरांना पण मी हे पटवायला जाते. त्यांना ते पटतं सुद्धा. प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना त्यांना खूप त्याचे काय म्हणू आपण, की अडचणी येतात किंवा त्यांच्या लिमिटेशन्स असतात. त्याच्यावरती कशी मात करायची ते त्यांना समजत नाही. तर ते काय करायला पाहिजे, हे खरं तर ह्या पुस्तकामध्ये मी मांडलेलं आहे, की ह्या पद्धतीने तुम्हाला अडचणी येऊ शकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही मात करू शकता. त्यासाठी पुस्तकही तुम्हाला मार्गदर्शन करेलच. पण छोटं आव्हान म्हणशील तर समजून सांगूनही तेवढ्यापुरतं समजतं आणि प्रत्यक्षात उतरवलं जात नाही, ही छोटी अडचण. म्हणजे ह्याला रंग नाही, वास नाही, अशा पद्धतीने म्हणून आम्ही घेत नाही. आता रंग किंवा वास म्हणशील, तर ह्या दोन्ही गोष्टी स्वच्छतेशी निगडीत आहेत असं मला वाटत नाही. कारण त्यांनी स्वच्छता होत नाही. रंग जे घातलेले आहेत, हे रंग ही सुद्धा घातक रसायनं आहेत. तर त्यांनी स्वच्छता होत नाही. ते केवळ अट्रॅक्शन म्हणून रंग आहे. आणि वास आला म्हणजे स्वच्छ झालं असं नाहीये. त्यामुळे रंग आणि वास नाही.
म्हणून काही ज्या गोष्टी आहेत म्हणजे बायो एन्झाईम जे मी बनवते ते माझ्याकडनं घेऊन जाऊ नये, त्यांनी कंटिन्यू केलं नाही वापरणं. तर असं वाटतं की अरे रंग आणि वास हीच स्वच्छता नाहीये, हे समजून घ्या ना. मी समजून सांगते तर ह्यामुळे अनेकदा मायूस व्हायला होतं की काय बापरे. आणि म्हणजे हेच मोठं आव्हान पण आहे की लोकांची मानसिकता कशी बदलायची. आपण ती बदलणं म्हणजे ते समजावून सांगत राहणं सतत हे मी करतेय, पण ही मानसिकता बदलणं हे मात्र खूप मोठं आव्हान आहे. आणि ती बदलल्याशिवाय हे सगळं पुढचं बदलणार नाही. आणि हे खरं तर तुमच्या स्वतःशी डायरेक्ट संबंधित आहे, हे पण आपण आता चर्चेतनं बोललेलो आहे. बरोबर. तर तिने आता जसं सांगितलं, की तिला तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येतात, जे काही चॅलेंजेस आहेत, ते सॉल्व्ह करायला ती आहेच. म्हणजे तिने उदाहरणं तर या पुस्तकामध्ये दिलेलीच आहेत. आणि तुम्ही जेव्हा सुरुवात कराल आणि काही अडचणी येतील, तेव्हा तुम्ही आम्हाला कळवा ना. तुम्ही या चॅनलमध्ये ज्या कमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये लिहा आणि आम्हाला कळवा. राजश्री खूप हॅपी होईल, की तुम्ही हे प्रयोग करताय आणि ती तुमच्या या सगळ्या शंकांना अत्यंत आनंदाने आणि अगदी सहज त्यांनी उत्तरं देईल. तर आपण याचा नक्की जरूर विचार करावा. पर्यावरण स्नेही वागणूक, पर्यावरण रक्षणाची गरज आणि तत्सम विषयांवर प्रचार आणि प्रसार जोरात चालू असतो. 30 उदाहरणं, आकडेवारी आणि शब्दांचा फुलोरा. त्यामुळे प्रचाराचे प्रयत्न कंठाळी झाल्यासारखे असतात. म्हणजे फक्त बोलण्यापुरतंच बरं का. नक्की काय करायचं, कसं करायचं हे साध्या सोप्या सुटसुटीत शब्दात काही मात्र सांगितलं जात नाही. कधी एखाद्याच मुद्द्यावर क्रेझी पद्धतीने अवास्तव आग्रह दिसून येतो. अभिनिवेश असा की त्यातला आशयच हरवतो. या पार्श्वभूमीवर या पुस्तकात अगदी साधी सरळ भाषा वापरलेली आहे. सोपी उदाहरणं दिलेली आहेत. सहज साध्या युक्त्या आहेत. हे सारं मनाला भिडतं. पर्यावरणासाठीची प्रांजळ साथ जाणवते. म्हणून हे पुस्तक वाचणं, समजून घेणं आणि अंमलात आणणं हे महत्वाचं ठरतं. वाचक हा नुसता वाचक नव्हे, तर या विषयासाठी कृतिशील होणं हेच या पुस्तिकेचं उद्दिष्ट आहे आणि यश आहे. तर अशी ही आमच्या पुस्तकाची प्रस्तावना. आणि जसं आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे तुम्हीही सगळ्यांनी पर्यावरणाबाबत कृतिशील व्हावं असा आमचा आग्रह आहे. आपल्या स्वतःसाठी नाही, या पृथ्वीसाठी, फॉर लॉंग टर्म. तर आम्ही सतत सातत्याने हाच प्रयत्न करत आहोत, हेच सांगत आहोत की तुम्ही हे करा, सुरुवात तुम्ही करा. आम्ही तुमच्या सोबत आहोतच. या पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. पुस्तक नक्की ऑर्डर करा, प्रयोग करा, आम्हाला कळवा. आम्हाला खूप आनंद होईल. मग भेटूया लवकरच असंच काहीच नवीन घेऊन पुढच्या भागात. धन्यवाद. मनी मानसीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला काय ऐकायला आवडेल ते मला जरूर कमेंट करून कळवा. धन्यवाद.